राज्य शासनाने व शिवसेना शिंदे गटाने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार स्थापन केले असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेला अटी शर्ती कमी होत आहे। मात्र सुद्धा दिवसेंदिवस लाडकी बहीण योजनेचे निकष बदलून पुन्हा ई-KYC करण्यात येऊन अनेक बहिणी अपात्र करत आहे। या विरोधात काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उभाटाचे रमेश बापना यांच्या माध्यमातून यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांच्या दालनात यावेळी तहसीलदारांची भेट घेत यावेळी कैफियत मांडली आहे। आज दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता या संदर्भातली माहिती पाचोरा येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमेश बापना, माजी पंचायत समिती सदस्य श्री तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। पाचोरा तालुक्यात व शहरात अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही, याबद्दल काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे। सिंदाड गावातील महिला ज्या आहेत त्या माझ्या बाजूला आहे सगळ्या, या महिलांना पाचोरा तहसीलकडनं म्हणजे शासनाकडनं जी लाडकी बहीण योजना असते त्याच्यामध्ये KYC केली, सगळं केलं, गरीब आहे सर्व, तरी त्या बहिणींना भावाकडनं काही न्याय मिळत नाही आहे। म्हणून आज आम्ही तहसीलदारांकडे आलो। तहसीलदारांना सांगितलं की या बहिणींना न्याय देण्यासाठी KYC झालेली, यांचे पैसे का पडत नाही आहे, केव्हा पडणार आहे ते नाही की आम्ही तात्काळ चौकशी करून त्यांचे पैसे तात्काळ खात्यामध्ये टाकण्याची आम्ही प्रोसेस करू। इथे उबाटा सेनेचे नेते रमेश बापनाजी होते, तांबे साहेब होते आमच्याबरोबर, आणि तालुक्यामध्ये तुमच्या माध्यमातून मी एक संदेश देतोय की ज्या ज्या महिलांचे सगळ्या KYC झाल्यावर बी पैसे पडत असतील त्यांनी आमचे संपर्क करा। आपण लाडक्या बहिणी आहोत, आपल्याबद्दलचं भांडवल प्रत्येक निवडणुकीला हे शासन करत असतं आणि त्यामुळे आपलं भांडवल जर करत असेल आपला भाऊ, तर त्या बहिणींनी रडल्या पाहिजे आणि तिचे पैसे त्यांना मिळालाच पाहिजे। म्हणून ज्या ज्या बहिणींना पैसे मिळत नाही त्यांनी संपर्क करावा, म्हणजे त्या बहिणींचे पैसे का मिळत नाही, कधी मिळणार आहे आम्ही ते विचारू। जोपर्यंत आमच्याकडे कोणी येणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही। या शिंदाच्या भगिनी आमच्याकडे आल्या म्हणून आम्ही शासनाला प्रशासनाला आम्ही सांगितलं, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत प्रशासनाला कळणार नाही। बाकीच्या भगिनींना रेशनचं धान्यसुद्धा मिळत नाही आहे, ते देखील तात्काळ चालू करायचं, ते आधार कार्ड चेक करून तात्काळ त्यांचं रेशन धान्य चालू करायचं, हे देखील आम्हाला विजय बनसोडे साहेब तहसीलदार यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यांचं प्रॉमिस ते पाळणार आहेत। जर त्यांनी प्रॉमिस नाही पाळलं तर आम्हाला या भगिनींना घेऊनच आंदोलन करावं लागेल।